19 मार्च अन्नत्याग आंदोलनाचे औचित्य साधून आज किसान पुत्र आंदोलन, आधार माणुसकीचा आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीची सहवेदना रॅली काढण्यात आली। यावेळी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा, त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात या व विविध मागण्यांसाठी बुधवारी विधवा महिलांचा मोठा मोर्चा राजीव गांधी चौकापासून निघाला। उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले। या मोर्चाचे नेतृत्व आधार माणुसकीचा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष पवार यांनी केले। या मोर्चात शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, किसान पुत्र आंदोलनाचे सुदर्शन रापतवार, अच्युत गंगणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनात प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे, कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात यावे व या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विनातारण कर्ज तात्काळ मिळावे। या कुटुंबाला दैनंदिन उपजीविकेसाठी प्रतिमाह 10,000 रुपये अनुदान द्यावे। प्रत्येक कुटुंबाला घरकुल व शौचालय योजनेचा लाभ द्यावा। या व अशा अनेक मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। या सर्व महिलांनी आज शेतकरी सहवेदना दिनानिमित्त उपवास धरून तळपत्या उन्हात मूक मोर्चा काढला। या मूक मोर्चात महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।